पुणे महापालिकेने थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी लढवलेल्या शकला तुम्ही जर ऐकल्यात ना, तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल। पुणे महापालिकेने काही लोकांना फोन केले, मग कधी त्यांच्या घरासमोर जाऊन बँडबाजा वाजवून थकीत कर वसूल केला। अनेक सर्वसामान्यांनी बँडबाजा पाहून कर भरला। लाखभर रुपयांचा थकीत कर होता, त्यांनी तो कर भरला, पण कोट्यवधींचा थकीत कर असलेल्या मंडळींवर कारवाई करण्यात तीच पुणे महापालिका नरमाईची भूमिका घेताना दिसत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे पुणे महापालिका बड्या राजकीय नेत्यांना आणि उद्योजकांना वेगळा न्याय देते का, असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट। कधी बँडबाजा पडवला तर कधी पथनाट्य केली, कधी नोटिशी बजावल्या तर कधी वसुलीचे एजंट पाठवले, कधी डोंगरा इतक्या वसुलीसाठी 40% सवलतीही दिल्या। इतकंच नाही तर मालमत्ता जप्तीचेही इशारे दिले। मंडळी, ही यादी आहे पुणे महानगरपालिकेनं मिळकत कर वसुलीसाठी राबवलेल्या मोहिमांची। पण काय ना, सर्वसामान्यांकडून वसुलीसाठी इतक्या युक्त्या लढवल्या, दुसरीकडे मात्र उद्योजकांना चांगलीच ढील दिल्याचा आरोप सुरू झालाय। मिळकत कराची वसुली हा सध्या पुण्यातला चर्चेचा विषय आहे। माझं म्हणणं, मिळकत कराची वसुली झाली पाहिजे का, तर झाली पाहिजे। त्या पद्धतीने महानगरपालिकेची तिजोरी भरली पाहिजे, परंतु ते करताना दुजाभाव नसावा। आत्ताचे जे उपायुक्त आहेत मिळकत कराचे, ते सर्वसामान्यांना एक न्याय लावतायत आणि जी बडी धेंड जी आहेत, ज्यांची यादी जाहीर केली आहे 100 जणांची, त्याच्यामध्ये बडे उद्योगपती आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, बड्या बापाची मुलं आहेत, मग त्यांच्याकडनं कर वसुली का करत नाहीत आणि सर्वसामान्यांना अक्षरशः धडकी भरेल अशा पद्धतीने यांची कर वसुली होते, हा अन्याय होतोय। आता जरा आकडेवारी बघा। बड्या उद्योजकांसह राजकीय नेत्यांच्या मिळकतींचा समावेश असलेल्या पुणे शहरातील पहिल्या 100 थकबाकीदारांकडे मिळकत करापोटी 334 कोटी 10 लाख रुपये थकीत आहेत आणि हा आकडा थेट पुणे महापालिकेनं जाहीर केलाय। या यादीत बड्या शिक्षण संस्थांचा सुद्धा समावेश आहे। थकबाकीचा डोंगर इतका वाढलाय की त्यातले काही प्रकरणं थेट कोर्टात पोहोचलेत। त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच यांच्यावरही कारवाईचं धाडस महापालिका दाखवणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। महानगरपालिकेकडे अशी कुठलीही कार्यप्रणाली नाही की जेणेकरून ते अशा पद्धतीने वसुली करू शकतील। त्यातून आज जेव्हा आपण हे बघतोय, तेव्हा एका शैक्षणिक संस्थेकडची वसुली ही 48 कोटी पहिले दाखवली, नंतर ती 18 कोटी दाखवली, मधले 30 कोटी गेले कुठे? असेसमेंट करताना त्याचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, ते कमी दाखवलेलं आहे। मग अशा पद्धतीने कर वसुली केली जाते का? उपायुक्त या बाबतीमध्ये काय करतायत? असं असलं तरी दुसरीकडे पालिकेनं मोठी रक्कम वसूलही केली आहे। त्यासाठी कर आकारणी आणि कर संकलन विभागानं मोठी मोहीम राबवली। त्यातून जमा झालेल्या रकमेचा आकडा बराच मोठा आहे। 2024 मध्ये महापालिकेनं 2000 कोटींचा मिळकत कर वसूल केला। 2 जानेवारी 2024 पासून सुरू झालेल्या मोहिमेत बँड पथकांचाही समावेश होता। पहिल्या 54 दिवसांमध्येच बँड पथकानं 825 थकबाकीदारांच्या दारात बँड वादन केलं। त्याच मोहिमेत थकबाकीदारांकडून 186 कोटी 54 लाख 82 हजार रुपये थकबाकी वसूल केली। त्याच मोहिमेत तब्बल 150 थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे ठोकले। गेल्या वर्षभरातील मोहिमेत आतापर्यंत एकूण 2005 कोटी 53 लाख रुपये मिळकत कर जमा झालाय। त्यात एका थकबाकीदाराकडून 18 कोटी 44 लाख 37 हजार 585 रुपये कर वसूल केलाय। साधारण आपण जर सांगितलं तर यामध्ये काही संस्था आहेत की ज्या साधारण सिंहगड सारखी असेल संस्था किंवा काही आणखीन बाकीच्या संस्था आहेत, तर त्या संस्थांची देखील थकबाकी आहे। कोर्टाने देखील त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ती थकबाकी वसूल करावी असे काही आदेश पारित केलेले आहेत। ज्या मिळकती आता टोटली कोर्टाने
आदेश दिलेले आहेत त्या जवळपास 4-5 मिळकतींवर आपण कारवाई करून त्या मिळकती जप्त केलेल्या आहेत. बरं, फक्त काही खासगी मिळकतींचीच थकबाकी नाहीये, तर अनेक सरकारी शासकीय संस्थांची थकबाकी असल्याची यादीच महापालिकेनं जाहीर केली आहे. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, संरक्षण दलाच्या विविध संस्था, रेल्वे, टपाल विभाग, प्राप्तिकर, वस्तू आणि सेवा कर आणि दूरध्वनी विभागाची ही थकबाकी आहे. या सरकारी संस्था ते राजकारणी, बडे उद्योजक यांना एक न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय असं म्हणत पुणे महापालिकेवर आरोप सुरू झालेत. छोट्याच करदात्यांवर फक्त कारवाई केली जाते, तर असं कुठेही होत नाहीये. आपण याच्यामध्ये जवळपास प्रत्येक आमच्याकडचे जे काही विभागीय निरीक्षक यांना 300 घरांची यादी म्हणजे 300 थकबाकीदारांची यादी दिलेली आहे. याच्यामध्ये जे थकबाकीदार 10 लाखाच्या पुढे आहेत तर त्यांच्यावर निश्चितपणे ती कारवाई केली जाते. कोणतंही घर हे आपण जे राहतं घर आहे कुठेही आपण त्याला सील करत नाही किंवा त्याच्यावर ती जप्तीची फक्त आपण कारवाई करून त्या ठिकाणी त्यांना त्याची सूचना दिली जाते. याच आर्थिक वर्षांची आकडेवारी पाहिली तरी पुणे महापालिकेला अजूनही 334 कोटींचा कर वसूल करायचा आहे आणि त्यासाठी उरलेत अवघे 2 महिने. त्यामुळे पालिका दुजाभाव करत असल्याचा आरोप वाढतोय. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत आहे, पण हाच कर गोळा करण्यासाठी सर्वसामान्यांना एक न्याय आणि बड्या लोकांना दुसरा न्याय असल्याचं दिसून येत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं सांगत बड्या थकबाकीदारांकडून कर वसूलच करण्यात आला नाहीये. त्यामुळे महापालिकेचा हा कारभार निपक्षपाती खरंच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.